नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहता रिपब्लिक 24 न्यूज. आवाज तुमचा, बातमी आमची. आपण या रिपब्लिक 24 न्यूज चॅनल मध्ये एक विशेष मुलाखत घेणार आहोत. विशेष मुलाखत राहणार आहे आपली सौ मीराताई गंगाधरराव तोंडुरकर. ती यशस्वी उद्योजक आहेत आणि नुकतीच त्यांना शिवसेना शिंदे गटाच्या देगलूर तालुका अध्यक्षपदी महिला त्यांची नियुक्ती झालेली आहे. मॅडम, तुमचं स्वागत आहे रिपब्लिक 24 न्यूज चॅनल मध्ये. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी सौ मीराताई गंगाधरराव तोंडुरकर आणि माझं उद्योग आहे, मी उद्योजक आहे. एकूणच तुम्ही आता जे उद्योजकपणा आहात आणि एखादा राजकारणामध्ये आलेला आहात, कशा पद्धतीने तुमचं उद्योजक राहिला आणि कधीपासून तुम्ही सुरुवात केलं उद्योजकमध्ये करायचं बिझनेसला? उद्योग माझा एक 10 वर्षापासून माझा MIDC मध्ये माझी कंपनी आहे आणि मी 10 वर्ष ते 12 वर्ष मी आपल्या देगलूर तालुक्यामध्ये मार्केटमध्ये माझं दुकान होतं. परत मी आता राजकारणात नक्कीच होते. एकूणच की तुम्हाला म्हणजे पुढे जाण्यासाठी म्हणा किंवा देगलूर तालुक्याचा विकास करायचा असेल तर त्या संदर्भामध्ये तुम्ही राजकारणामध्ये पदार्पण केलेलं आहे. तर तुमचं प्राथमिक शिक्षण कुठं झालं, काय सांगा? माझं प्राथमिक शिक्षण बाराळी बापशेटवाडी मुखेड तालुक्यात झालेलं आहे. मी 10वी पर्यंत एज्युकेशन मध्ये 10वी पर्यंत झालेलं आहे. एकूणच तुम्ही जसं सांगताय की तुमचं माहेरी शिक्षण झालंय, त्यानंतर आता तुम्ही देगलूर तुमचं लग्न झाल्याच्या नंतर इकडे आलात. तर आता 10 वर्ष तुम्ही एक यशस्वी उद्योजक आणि तुमचं MIDC मध्ये तुमची कंपनी देखील आहे म्हणतात. आणि एकूणच आता महाराष्ट्रामध्ये एक तुमची सत्ता आहे शिवसेना शिंदे गटाची आणि ती युतीचं महायुतीचं सरकार आहे. तर कशा पद्धतीचं तुमच्याकडे जबाबदारी आली आहे, लोकसभा निवडणूक लागली आहे, काय सांगाल? आता जी खासदार म्हणून जे भाजपाचे प्रतापराव चिखलीकर थांबलेले आहेत, तर त्यांना आमचा बिलकुल सपोर्ट राहील आणि आम्ही सपोर्ट करू. घराघरापर्यंत जाऊन प्रचार करू की कमळाच्या फुलाला मतदान करा आणि आपल्याला पुन्हा नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला आणायचं आहे. आणि हे आपण सगळ्या महिलांना समजून सांगू कशा पद्धतीचं आपल्याला त्यांच्याकडून मतदान करून घ्यायचं ते सुद्धा आपल्याला. एकूणच आता तुम्ही एक महिला अध्यक्ष म्हणून तुम्ही आलेले आहात आणि तुम्हाला नियुक्ती झालेली आहे, तर काय महिलांसाठी महत्वाचे प्रश्न कोणते असणार? महिलांसाठी जे राशन दुकानात, परत पोलीस स्टेशन, परत बँका, शासकीय सगळ्या जे कार्यालय आहेत, तर त्या कार्यालयामध्ये जेणेकरून माझ्या महिला मला त्रास झाला की मी उद्योग जेव्हा करत होते तेव्हा मला त्रास झाला, तर तसा त्रास इतर महिलांना होऊ नये आणि त्यांना माझी मदत व्हावी आणि मी त्यांचं काहीतरी त्यांचं काम करण्यात मला यावं आणि त्यासाठी मी एक महिला आघाडीची तालुका अध्यक्ष म्हणून माझी निवड केली. जिल्हा अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष या पदाधिकाऱ्यांचे खूप खूप आभार. एकूणच की तुमचे सगळे जे काही जिल्हाध्यक्ष आहेत आणि तालुका त्यांचा देखील तुम्ही आभार मानताय आणि एकूणच आता कशा पद्धतीनं बघताय, एक जबाबदारी आलेली आहे तुमच्याकडे आणि एक आता तुम्ही देगलूरमध्ये पण आहात आणि ते तरुणचे दोन्ही ठिकाणी आता तुमची ओळख आहे आणि कशा पद्धतीचं तुमचं आता काम राहील पुढे जाऊन, शहरामधलं काम आहे आणि तालुक्यातलं काम आहे, दोन्ही ठिकाणी आता तुम्हाला अनुभव आलेला आहे. तुम्ही ग्रामीण भागातून आलात पण आता शहरी भागात आले, तर या महिलांना कशा पद्धतीनं तुम्ही काय सांगाल त्यांना आपण समजून सांगू की शिंदे साहेबांच्या प्रत्येक योजना प्रत्येक महिलांपर्यंत गेल्या पाहिजे आणि मेन म्हणजे सगळ्या आपल्या आया बहिणांचं चांगलं झालं पाहिजे. त्यात गोर आहेत, गरीब आहेत, कुणाला काही कळते कुणाला काही कळत नाही. त्यासाठी मला एक असं वाटलं की आपण डेअरिंगबाज असून सुद्धा आपण काही करत नाही, तर आपण काहीतरी या महिलांसाठी काहीतरी करायला पाहिजे. मी तुमच्याकडे जबाबदारी आली आणि चांगलं पद आलेलं आहे, या माध्यमातून तुम्हाला अनेक जणांना न्याय देता येईल म्हणून तुमचं काम आहे. तर आता एक तुम्ही एक शिवसेनेचे एक पदाधिकारी आहात आणि इथले जे काही महत्वाचे मुद्देही काही सांगितले की महिलांना जे काही अडचणी आहेत शासकीय कामामध्ये, तर आता कसं बघता की एक निवडणुका देखील आलेल्या आहेत आणि तुम्ही जर सांगितलं की नांदेड जिल्ह्याचे प्रतापराव पाटील चिखलीकर ते आता लोकसभेचे उमेदवार आहेत आणि उद्या सभा देखील होणार आहे अमिषाची, तर मोठ्या प्रमाणात महिला जाणार आहेत त्या सभेला, किती संख्येने जाणार आहेत काय सांगा? अफाट संख्येनं महिला आपल्या सोबत आहेत, तर आपण चिखलीकर साहेबांना बिलकुल सपोर्ट करू आणि आपल्याला चिखलीकर साहेबांना निवडून आणायचंच. एकूणच की तुम्ही कसं तुमची तयारी पूर्ण झालेली आहे? हो, हजारो संख्येनं आपल्यासोबत बायका आहेत. प्रत्येक खेड्यापाड्याच्या बायका त्यांना घेऊन आपण जाऊ, चिखलीकर साहेबांना मदत करू, चिखलीकर साहेबांना निवडून आणू. महिलांना इथे रोजगाराच्या संधी आहेत, तर त्या माध्यमातून तुम्ही यशस्वी उद्योजक आहात. तुमचं काय त्या महिला संदर्भात आता उद्योजकमध्ये त्यांना कशा पद्धतीने आणणार आणि त्यांना काय काय सांगणार की तुम्हाला जे काय अडचणी आलेल्या आहेत त्यांना काय सांगाल, काय आव्हान कराल? आव्हान एवढंच आहे की जे मुख्यमंत्री साहेबांच्या योजना आहेत की महिलांसाठी शिलाई मशीनच्या बाबतीत लोन म्हणा, बचत गटाचे लोन म्हणा किंवा बचत गटाच्या माध्यमातून कुठलेही घरात बसून उद्योग म्हणजे कंपनीच टाकावी असं काही नाही की घरात बसून अनेक उद्योग करता येतात, हे फारशा बायकांना माहिती नाही. तर आपण
आणि त्यांना सगळ्यांना सुखी करू, सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण व्हावं अशी माझी हाताला काम लागावं, काम असावं त्यांच्या हाती. आता एकूणच तुम्ही जसं राजकारणामध्ये देखील आला, उद्योजक देखील आहात, तुम्ही आतापर्यंत तुमचा प्रवासही सांगितला. तर आता ही जी काही निवडणुका आहेत आणि देगलूर तालुक्यामध्ये तुमचं काम देखील होणार आहे, तर हे काम करत असताना महत्वाचे तुम्हाला आता ज्या काही पदं आहेत ती कधी तुम्ही देणार आहात, काय सांगा? ते पद आम्ही देऊ, सगळ्यांना पद देऊ. पद अधिकारी असल्याशिवाय तर आपले काम होणार नाही आणि आपल्या पदाधिकाऱ्यामुळे कसं आपली एक शिवसेना घट्ट बनते, मजबूत बनते आणि आपल्याला सगळ्या पदाधिकाऱ्यांना पद देऊन सोबत घेऊन चालायचं. सोबत होती मीराताई गंगाधरराव तंडुलकर आणि ते यशस्वी उद्योजक आहेत आणि त्यांची स्वतःची कंपनी देखील आहे आणि ती 10 वर्ष त्यांनी त्यात काम केलेलं आहे आणि आता त्यांची नियुक्ती तालुका अध्यक्षपदी झालेली आहे. त्यांनी सांगितलं आहे की जे काही आपल्याला जे काही काम करायचं तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या महिलांना घेऊन काम करत आहे.